इयत्ता 11वी व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू। इचलकरंजी शहरातील श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम HSC व्होकेशनल पूर्वीचे MCBC महाराष्ट्र शासनाकडून दर्जानिहाय वर्गीकरणात अ दर्जा प्राप्त संस्था। आमच्या संस्थेमध्ये +2 स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहेत। इंजिनिअरिंग ग्रुप, कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकल ग्रुप, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन विषयासाठी प्रवेश सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य NS पाटील 99 22 63 081। नमस्कार, मी तेजस्विनी मगदुम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या कोल्हापूर नाक्यावर गीता एजन्सीज या होलसेल गोळ्या बिस्किटच्या दुकानात अज्ञात चोरट्यानं दुकानाचं कुलूप तोडून सुमारे 1,70,000 रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केलाय। यावेळी हे चोरटे CCTVमध्ये कैद झाले आहेत। या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे। अज्ञात चोरट्यांविरोधात धनंजय तापडिया यांनी तक्रार दाखल केली आहे। इचलकरंजी शहरात घरफोडी, दुकानफोडी, ATM फोडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे। पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होतीये। आज शहरातल्या मेन रोडवर असलेल्या कोल्हापूर नाक्याजवळ गीता एजन्सीज या होलसेल गोळ्या बिस्किटाच्या दुकानात अज्ञात चोरट्यानं प्रवेश करून दुकानातील सुमारे 1,70,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे। चोरट्यानं पहिला बाहेर लावलेला CCTV फोडला, नंतर दुकानाच्या शटरचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातल्या ड्रॉवरमधील सुमारे 1,70,000 रुपयांची रोकड लंपास केली। सकाळी दुकान उघडण्यासाठी धनंजय तापडिया हे आले असता यावेळी दुकानाचं कुलूप तुटल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं। चोरट्यानं कुलूप तोडून शेजारीच टाकलं होतं। याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली तर चोरटे चोरी करताना CCTVमध्ये कैद झाले आहेत। घटनास्थळी पोलिसांनी येऊन पंचनामा करून अधिक तपास सुरू केलाय। तसंच श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलवून पाहणी करण्यात आली आहे आणि अधिक तपास सुरू केला। धनंजय तापडिया यांनी हे 1,70,000 रुपये दुकानाचं भाडं देण्यासाठी ठेवले होते। हा चोरटा माहितगार असल्याची सध्या चर्चा घटनास्थळी सुरू होती। शिवाजीनगर पोलिसांनी CCTVच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय। या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे। धनंजय तापडिया यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे।